आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। आंबिवली जवळील गाळेगाव आदिवासी पाडा परिसरातील भटक्या मोकाट कुत्र्याने एका 7 वर्षीय मुलाला चावा घेतल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी घडल्याचं समोर आल्याने केडीएमसी क्षेत्रातील भटक्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात धाव घेतली। नगरसेविका गायकवाड यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेतली। भटका कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्याच्या भीतीपोटी कल्याण पूर्वेतील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा कल्याण नजीक मोहने गाळेगाव आदिवासी पाडा परिसरात राहणाऱ्या खुशील शंकर वाघे 7 वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्राप्त माहितीनुसार या मुलाचे आईवडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। खुशीलला भटक्या कुत्रा चावला होता। या भटक्या मोकाट कुत्र्याच्या चाव्यात गालाचा लचका काढला गेल्याने त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला। खुशीलला जेव्हा कुत्रा चावला त्याचवेळी आणखी एका मुलाला कुत्रा चावला होता। हा मुलगा जखमी झाला आहे, त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत। बल्लाणी चौक, उंभारणी, मोहली, गाळेगाव, जैतवन नगर, तिपण्णा नगर, आरएस टेकडी, मोहने परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे। या कुत्र्यांकडून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींवर धाव घेतली जाते, तसेच हल्ला केला जातो। या हल्ल्यात नागरिक जखमी होतात। या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। भटक्या कुत्र्यांकडून चावा घेतला जातो। भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथक आणि गाडी फिरवण्यात यावी, तसेच भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे, भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात यावे आदी मागण्या नगरसेविका गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केल्या आहेत। प्रथम सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मी आयुक्त साहेबांना भेटायला आले होते। आमच्या भागामध्ये 2 दिवसापूर्वी 7 वर्षाच्या बालकाला कुत्रा चावून गालाला कुत्रा चावून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि एक मुलगा जखमी झालेला आहे। भटक्या कुत्र्यांची संख्या खूपच अशी वाढलेली आहे, त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं अशी खेळायला झाले की त्यांच्या अंगावरती धावतात। रात्री अपरात्री जे बाईकवरून जातात माणसं त्यांच्या अंगावरती कुत्रे धावून जातात, त्यांना धावतात, त्यांना जखमी करतात। तर आयुक्त साहेबांकडे आम्ही लेटर दिलेला आहे की या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्यवस्थित करावा, भविष्यात पुढे जाऊन कोणाला याचा त्रास होऊ नये। आयुक्त साहेब त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगून याच्यावरती निवेदन केलेलं आहे।